अमरावती मनपा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त राकेश ओला व महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी 17 डिसेंबर रोजी मतगणना केंद्राची पाहणी केली। आगामी मतमोजणी प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व सुरळीतपणे पार पडावी या अनुषंगाने अमरावती पोलीस आयुक्त राकेश ओला व अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी शहरातील महत्त्वाच्या मतगणना केंद्राची सविस्तर पाहणी केली। या पाहणीमध्ये मतगणना स्पोर्ट कॉम्प्लेक्स तसेच सांस्कृतिक भवन व निवडणूक निर्णय अधिकारी 2 यांचे नवीन तहसील कार्यालय या ठिकाणांचा समावेश होता। या पाहणी दरम्यान दोन्ही आयुक्तांनी मतमोजणीसाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांची तपासणी केली। मतगणना केंद्रात प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र मार्ग, उमेदवारांचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी तसेच निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था तपासण्यात आली। कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा गैरप्रकार होऊ नये यासाठी सुरक्षा व्यवस्थेचा विषय आढावा घेण्यात आला। नवनियुक्त पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी मतगणना केंद्र परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या। सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, अतिरिक्त पोलीस फौजफाटा, दंगा नियंत्रण पथक तसेच त्वरित प्रतिसाद देणाऱ्या पथकांची तैनाती करण्याबाबत त्यांनी स्पष्ट निर्देश दिले। कायदा व सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असून कोणतीही अनुचित घटना खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मतगणना केंद्रावरील मूलभूत सोयी सुविधांवर भर दिला। मतमोजणीच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी पोलीस व महानगरपालिका यंत्रणा पूर्णतः सज्ज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, पोलीस अधिकारी व मनपा अधिकारी उपस्थित होते।